काल आत्ता आपण जस्ट 4 रिॲक्शन्स बघितले, जसे की कॉम्बिनेशन, डिकॉम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट अँड डबल डिस्प्लेसमेंट. तर आपण टाईप्स ऑफ रिॲक्शन बघतोच आहे. तर आता आपण पुढचे पण 2 टाईप्स बघून घेऊयात. ऑक्सिडेशन रिॲक्शन, रिडक्शन रिॲक्शन आणि रिडॉक्स रिॲक्शन. रिडॉक्स म्हणजे रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन दोन्ही पण एकत्र. ओके, तर फर्स्ट स्टार्ट करूयात ऑक्सिडेशन रिॲक्शनपासून. तर ऑक्सिडेशन म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं, माहिती आहे ना तुम्हाला, ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे काय, मेटलर्जीमध्ये आपण बघितलं होतं हे. ओके, सो लेट अस डिस्कस ऑक्सिडेशन रिॲक्शन वन्स मोर. तर हे बघा, सो ऑक्सिडेशन म्हणजे आपण बघितलं होतं की मेटलर्जीमध्ये गेन ऑफ ऑक्सिजन. म्हणजे एखादा जर एलिमेंट आहे तो जर का ऑक्सिजनला गेन करत असेल तर आपण काय म्हणतो त्याला, ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके, और लॉस ऑफ हायड्रोजनला पण आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतो. सो इफ an element is gaining oxygen, then that reaction will be called as oxidation reaction, and if it is losing hydrogen, then that reaction also will be called as oxidation reaction. तर जर तुम्हाला नीट लिहायचं असेल तर केमिकल रिॲक्शन इन विच द reactant combines with oxygen or it loses hydrogen. If the reactant combines with oxygen and if it loses hydrogen, then the product form is called as oxidation reaction, or then we call it as oxidation reaction. Very easy. Gain of oxygen, loss of hydrogen, एवढं लक्षात ठेवा. ओ ऑक्सिजनवरती येणार आणि गेन, ओमध्ये ऑक्सिजनला गेन करणार. गेनिंग जास्त चांगलं असतं ना, म्हणून ऑक्सिजन असं लक्षात ठेवा की ऑक्सिडेशनमध्ये ऑक्सिजन गेन करणार, रिडक्शनमध्ये ऑक्सिजन लूज करणार. मग त्याचं वाईस वर्सा तुम्ही करू शकता, म्हणजे उलटं करू शकता त्याला. ओके, सर हे झालं एकदम इझी. म्हणजे तुम्हाला डेफिनेशन जर तुम्हाला लिहायचं असेल तर मी इथे लिहून देतो. द केमिकल रिॲक्शन, सोपं आहे खूप, द केमिकल रिॲक्शन. ओके, हे काय आहेत, सगळे केमिकल रिॲक्शन आहेत. सो द केमिकल रिॲक्शन, कुठल्या केमिकल रिॲक्शनमध्ये, इन विच द रिॲक्टंटच्या साईडला होणार ना, रिॲक्टंट जिथं आहे तिथं काय होणार, एक तर रिॲक्टंट what it will do, combines म्हणजे काय, gains. okay, we will write gain only. The reactant gains oxygen or loses hydrogen. This you have to keep in mind, loses hydrogen. Such reaction is said to be what, ऑक्सिडेशन रिॲक्शन. सच रिॲक्शन इज सेड टू बी ऑक्सिडेशन रिॲक्शन. एखादे 1-2 एक्झाम्पल्स देतो तुम्हाला, ज्याच्याने तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, तर हे बघा, सो एक एक्झाम्पल बघा. इथं समजा तुमच्याकडं Cu प्लस O2 गिव्ज अस कार्बन प्लस ऑक्सिजन. काय होणार फॉर्म, कार्बन ऑक्साईड, सॉरी कार्बनच म्हणतो आहे, Cu म्हणजे कॉपर प्लस ऑक्सिजन गिव्ज अस कॉपर ऑक्साईड और क्युप्रिक ऑक्साईड. बॅलन्स करून टाकू. इथं O2 आहे, इथं 2 पाहिजे म्हणून इथं 2 लिहिणार, इथं 2 लिहिणार. 2Cu प्लस O2 गिव्ज अस 2CuO. म्हणजे इथं बघा, आता इथं रिॲक्टंटमध्ये कॉपर एकटा आहे, मध्ये प्लस साईन आहे, म्हणजे हे 2 सेपरेट एलिमेंट्स आहेत. ओके, तर हे एलिमेंट्स सेपरेटेड आहेत, म्हणजे इथं कॉपर आहे आणि इथं ऑक्सिजन आहे. या दोघांचं रिॲक्शन होतं आहे आणि प्रोडक्ट साईडला तुम्ही बघताय की कॉपरने काय केलं आहे, ऑक्सिजनला गेन केलं आहे इथं, म्हणजे कॉपर ऑक्साईड तयार झालेला आहे. ओके, म्हणजे काय झालं, कॉपर हॅज बीन ऑक्सिडाइज्ड, कॉपर गॉट ऑक्सिडाइज्ड, म्हणजे इथं ऑक्सिडेशन रिॲक्शन झालेलं आहे. ओके, तर इथं कॉपरने काय केलं, ऑक्सिजनला गेन केलं. करेक्ट. अजून एक आला एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल्सनी लगेच कळतं ना. Zn प्लस O2 गिव्ज अस, असे इझी एक्झाम्पल्स आहेत. तुमच्या बुकमध्ये खूप मोठे मोठे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्याचा काय म्हणजे उपयोग नाही आहे, कारण त्याच्यावरती क्वेश्चन्स पण येत नाही. बरं ठीक आहे, क्वेश्चन्स विचारले असते बोर्डमध्ये तर मग मी शिकवलं पण असतं तुम्हाला. ते पण काय एवढे अवघड नाही आहेत, सोपेच आहेत. पण विचारत नाही तर कशाला डोकं फोडून घ्यायचं, त्यापेक्षा हे सोपे एक्झाम्पल्स लिहा
आणि ह्याच्यावरती बेस्ट क्वेश्चन जे बोर्डमध्ये आलेले आहेत ते मी घेणार आहे. तेव्हा तुम्हाला समजेल की जे मी घेतोय तेच जास्त विचारलं जातं. उगाच हे बघा, आता इथं एवढं ऑक्सिडेशनबद्दल दिलेलं आहे, मी तुम्हाला खोटं बोलत नाही, एवढं सगळं दिलेलं आहे. ह्या पेजवर जेवढं पण दिलं आहे ना, आजपर्यंत कधीच विचारलेलं नाही आहे एक्झामला. मी तुम्हाला हे प्रूव्ह पण करून दाखवेल. बोर्ड एक्झाम, बोर्डचे पेपर आपण बोर्डचे क्वेश्चन सॉल्व करतोच ना आपण. ओके, तर हे काय एवढं म्हणजे अवघड नाही आहे, पण हे दिसायला खूप कॉम्प्लिकेटेड दिसतं, म्हणून मी तुम्हाला लोड वाढवणार नाही हे सगळं सांगत बसून. जर गरज असेल तर मी तुम्हाला नक्की सांगणार या गोष्टी. ओके, पण सध्या तुम्ही या गोष्टींवर लक्ष द्या, ह्याच्यावरच हे नीट करा. लेट अस बॅलन्स दिस फर्स्ट. इथं मी 2 लिहितो आणि इथं 2. इथं ऑक्सिजनचे 2, झेडनचे 2. बॅलन्स झालं. आता बघा, इथं झेडन आणि ऑक्सिजन सेपरेट होते, प्लस साईन म्हणजे सेपरेट एलिमेंट्स आहेत, 2 रिॲक्टंट्स आहेत, प्रोडक्ट एक फॉर्म झालेला आहे, म्हणजे इथं झेडननी ऑक्सिजनला गेन केले. ओके, आणि काय झालं, झिंक ऑक्साईड तयार झाले. झिंक ऑक्साईड, हिअर झिंक अँड ऑक्सिजन. So Zn got oxidized, means it gained oxygen atom or oxygen element and it has been oxidized, म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शन हॅज टेकन प्लेस. अजून एक, हा कुठल्या टाईपचा रिॲक्शन आहे, ह्याला अजून आपण काय म्हणू शकतो, हा कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुम्ही ह्याला कॉम्बिनेशन रिॲक्शन पण म्हणू शकता. का? कारण ते 2 रिॲक्टंट्स आहेत आणि प्रोडक्ट्स एकच आहे. तर असे तुम्हाला थोडं विचार पण करावा लागणार आहे की हे कॉम्बिनेशन पण आहे प्लस ऑक्सिडेशन रिॲक्शन पण आहे. ओके, अजून एक आपण इथं बघूयात. समजा H2S एक्झाम्पल घेतो आहे, H2S प्लस Cl2. H2S प्लस Cl2 gives us HCl प्लस S. H2A, Cl पण 2A, सो लेट राईट हिअर. म्हणजे 2 इथं जर मी दिला तर बॅलन्स होतं आहे इक्वेशन, करेक्ट. तर हा पण काय आहे, हा पण ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. बघा तुम्ही, दिस इज ऑल्सो ऑक्सिडेशन. आता हा ऑक्सिडेशन काय आहे बरं सांगा. इथं तर ऑक्सिजनचा एक पण ॲटम मला दिसत नाही आहे आणि तरी पण मी ऑक्सिडेशन म्हणतो आहे. का? तर जर तुम्ही ऑक्सिडेशनची डेफिनेशन नीट बघितली, इथं काय दिले, लॉस ऑफ हायड्रोजन. सी हिअर, लॉस ऑफ हायड्रोजन. ओके, आपण लिहिलं आहे की लॉस, जर हायड्रोजनचा लॉस होत असेल तरी आपण त्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतो. तर हे बघा, इथं सल्फर जो आहे, इथं हायड्रोजन सल्फाईड होतं, करेक्ट. पण इथं काय झालं आहे, सल्फर सेपरेट झालेला आहे, म्हणजे सल्फरनी हायड्रोजनला लूज केलं आहे, करेक्ट. मीन्स सो ह्याच्यात हायड्रोजनचं लॉस झालं आहे, म्हणून ह्याला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतो आहे. आता आपण नेक्स्ट पार्ट बघूयात, रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन हे पण इझी आहे खूप, ह्याचं पण डेफिनेशन खूप इझी आहे. हे बघा कसं असतं की ह्याच्यात ऑक्सिडेशन जर विचारलं तुम्हाला तर डेफिनेशन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय की हे जे आहे एक्झाम्पल्स मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलेत ते एक्झाम्पल्स तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. ओके, आता परत हायड्रोजनबद्दल आपण बघूयात, म्हणजे रिडक्शनबद्दल बघूयात. ओके, सो रिडक्शन रिॲक्शन पण इझी आहे खूप. आता रिडक्शन ह्याचं ऑपोजिट आहे, जे ऑक्सिडेशनमध्ये लिहिलं आपण गेन ऑफ ऑक्सिजन आणि लॉस ऑफ हायड्रोजन, ह्याचं ऑपोजिट रिडक्शनमध्ये लिहायचं, म्हणजे गेन ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ ऑक्सिजन. ओके, असं तुम्हाला हे लिहायचं आहे रिडक्शन रिॲक्शनमध्ये. हे बघा, तुम्हाला रिडक्शन रिॲक्शन आणि ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, एकच ट्रिक तुम्हाला सांगतो डेफिनेशनसाठी, एकदम इझी ट्रिक आहे. ओके, हे लास्टला सांगतो, ह्या सगळं रिडक्शन ऑक्सिडेशन आणि रिडक्शन झाल्यावर सांगतो तुम्हाला की डेफिनेशन कसं लिहायचं आहे. मी कसं लक्षात ठेवतो तसंच तुम्ही पण लक्षात ठेवू शकता. ओके, सो लेट अस राईट फर्स्ट डेफिनेशन of reduction reaction. Okay, the chemical reactions in which reactants काय करतात, इथं लूज ऑक्सिजन
and gain hydrogen are called as reduction reaction. व्हेरी इझी डेफिनेशन. इझिली तुम्हाला मी हे डेफिनेशन सांगितलेलं आहे. खूप तुम्हाला इझी वाटलं असेल हे डेफिनेशन, करेक्ट. तर हे झालं रिडक्शन रिॲक्शनचं डेफिनेशन. आता एक्झाम्पल्स बघूयात आपण इथं, सम एक्झाम्पल्स. तर इथं आपण काय केलं होतं, CuO तयार केलं होतं, करेक्ट. कॉपर ऑक्साईड आपल्याला भेटलं होतं, करेक्ट. सो लेट अस नाव कॉपर ऑक्साईड माझ्याकडं आहे. आता मी ह्याला हीट करणार आहे. हीट ट्रायंगल हीट करणार. काय होणार, कॉपर ऑक्सिजनला लूज करणार. ओके, मीन्स कॉपर हॅज लॉस्ट दिस ऑक्सिजन ॲटम. ओके, तर ह्याच्यात ऑक्सिजनचा लॉस झाला म्हणजे काय झालं, रिडक्शन रिॲक्शन, करेक्ट. किंवा CuOला तुम्ही हायड्रोजनसोबत जर कंबाईन केलं H2 सोबत, तर हायड्रोजनची टेंडन्सी जी आहे ऑक्सिजनसाठी ती जास्त आहे कॉपरपेक्षा, म्हणून ते काय होतं, वॉटर फॉर्म होणार आणि कॉपर विल गेट सेपरेटेड. सो दिस इज ऑल्सो, हे नका लिहू तुम्ही, हे नका लिहू, हे करू. ह्याला कॉपर ऑक्साईडला हायड्रोजनसोबत जर मी रिॲक्ट केलं, त्याचं रिॲक्शन करून आणलं, तर काय होणार, हायड्रोजनची टेंडन्सी ऑक्सिजनला गेन करण्यासाठी जास्त असते, म्हणून ऑक्सिजन हायड्रोजनसोबत कंबाईन होणार आणि कॉपर रेड्यूस होणार. ही स्टेप तुम्हाला माहिती आहे ना मेटलर्जीमध्ये, रिडक्शन. मी तुम्हाला मेटलर्जीमध्ये शिकवलं होतं. रिडक्शनसाठी आपण काय वापरतो, हायड्रोजन, कार्बन हे वापरतो. का, तर त्यांची टेंडन्सी ऑक्सिजनला गेन करण्यासाठी जास्त असते आणि हे लेस रिॲक्टिव्ह मेटल्स असल्यामुळे लवकर ऑक्सिजनला लूज करतात. ओके, सो रिडक्शन म्हणजे बघा, इथं रिड्यूस होऊन मला कॉपर मेटल भेटलेलं आहे, माहिती आहे ना, आलं का लक्षात. तर रिवाईज करत राहा मेटलर्जी. काय व्हिडिओ बघून तुम्हाला वाटत असेल मी लय हुशार झालो आहे, पण रिवाईज करावं लागतं बाळांनो, रिवाईज करत जावा. सो दिस एक्झाम्पल यू कॅन राईट ॲज रिडक्शन. तुम्हाला इथं कॉपर रेड्यूस झालेला दिसतोय, त्याने ऑक्सिजनला लूज केलेलं आहे. लेट अस टेक वन मोर एक्झाम्पल्स. H2 + Cl2. H2 हायड्रोजन प्लस क्लोराईडला जर मी सनलाईटमध्ये ठेवलं, सनलाईटमध्ये, तर काय होतं, 2HCl. HCl इज फॉर्म, मीन्स दे विल गेट कंबाईन अँड हायड्रोजन क्लोराईड इज फॉर्म. आता काय झालं बघा, इथं क्लोरीन सेपरेट आहे आणि हायड्रोजन एक सेपरेट एलिमेंट आहे, पण इथं काय केलं, क्लोरीननी हायड्रोजनला गेन केलं आहे. गेन ऑफ हायड्रोजनला काय म्हणतो आपण, रिडक्शन रिॲक्शन. सो हे पण एक्झाम्पल आहे रिडक्शन रिॲक्शन. सो 2 एक्झाम्पल्स यू कॅन राईट, व्हेरी इझी. समजलं. लेट अस मूव ऑन नेक्स्ट, रिडॉक्स रिॲक्शन. तर आता लास्ट पेजवर येऊ. ह्याच्या आधी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, कसं लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवणार तुम्ही की वेदर दिस, हाऊ टू रिमेंबर ऑक्सिडेशन अँड रिडक्शनचं डेफिनेशन कसं लक्षात ठेवायचं. तर बघा, इथं मी ऑक्सिडेशन लिहितो आहे. मला पण काय असं पाठ नाही आहे हे बरं का, पण मी एक गोष्ट लक्षात ठेवतो आणि त्याच्यामुळे मला हे तुम्ही कधी पण विचारा, मी तुम्हाला सांगू शकतो. मी काय लक्षात ठेवतो, एकच गोष्ट लक्षात ठेवतो, ऑक्सिडेशन म्हणजे काय, गेन ऑफ ऑक्सिजन, बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे मला. मला जर पेपर भेटला ना 10वीचा, तर मी पहिल्यांदा आपण काय करतो, लास्ट पेज जो आहे अल्जेब्रा, जॉमेट्री, सायन्स 1, सायन्स 2 या पेपर्समध्ये कधी पण तुम्हाला पेपर भेटला की लास्ट पेज रफ पेज म्हणून यूज करायचं. ओके, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, पण आता तुम्ही लक्षात ठेवा की मग त्या रफ पेजवर पहिल्यांदा मी हे लिहून ठेवणार, ऑक्सिडेशन इज इक्वल्स टू गेन ऑफ ऑक्सिजन. आता हे ऑक्सिजनला गेन करतो म्हणजे ऑब्वियसली हा हायड्रोजनला लॉस करणार. मग मी हे दोन थिंग्स वापरून डेफिनेशन तयार करणार. द केमिकल रिॲक्शन इन विच द रिॲक्टंट्स गेन ऑक्सिजन अँड लूज हायड्रोजन आर कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि रिडक्शन काय असतं, ह्याचं ऑपोजिट. इथं मी गेन लिहिलं, इथं मी लॉस लिहिणार. ओके, लॉस ऑफ ऑक्सिजन हे सेमच ठेवायचं, लॉस ऑफ ऑक्सिजन
आणि इथं गेन ऑफ हायड्रोजन. बस. मग ह्याला मी फ्रेम करणार नीट. द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट्स लूज ऑक्सिजन अँड गेन हायड्रोजन आर कॉल्ड एज रिडक्शन रिॲक्शन. किती वेळ लागला तुम्हाला, किती वेळ? सो स्मार्ट वर्क इज इम्पॉर्टंट. स्मार्ट बना तुम्ही, स्मार्ट. ओके, असं काहीतरी करा आणि लक्षात ठेवा, रट्टा मारत बसू नका. ठीक आहे, बाद झालं. आता रेडॉक्सकडे जाऊ. लास्ट रिॲक्शन आपण बघून घेऊयात, रेडॉक्स रिॲक्शन. ओके, रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय? रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. ओके, रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन दोन्ही एकाच केमिकल रिॲक्शनमध्ये होतात. ओके, म्हणून ह्याला काय म्हणतो आहे बघा, रिडक्शनमधला RED इथं घेतला आहे आपण, RED, आणि ऑक्सिडेशनमधला OX इथं घेतला आहे, आणि रेडॉक्स रिॲक्शन म्हणून एक कंबाईंड वर्ड बनवला आहे. ओके, रेडॉक्स रिॲक्शन. सो रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय? रिडक्शन आणि ऑक्सिडेशन एकाच केमिकल इक्वेशनमध्ये होणार. ओके, एकाच केमिकल रिॲक्शनमध्ये दोन्ही टेक प्लेस. मीन्स इट रिडक्शन ऑल्सो विल टेक प्लेस अँड ऑक्सिडेशन विल ऑल्सो टेक प्लेस सायमल्टेनियसली. So definition you can write it like this: the chemical reaction in which reduction and oxidation takes place. What it does, it takes place simultaneously. म्हणजे काय? Together. Simultaneously, the chemical reaction in which the reduction and oxidation takes place simultaneously are called as redox reactions. ओके, तर डेफिनेशन सिम्पल आहे. तर तुम्ही बघितलं या चॅप्टरमध्ये सर्वात जास्त डेफिनेशन्सच आहेत आणि एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जेवढं मी व्हिडिओमध्ये शिकवलं आहे तेवढं तुम्ही नीट करा. खूप झालं तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी. ओके, आणि यावर्षी मी तुम्हाला सांगतो की बोर्ड एक्झाम्स जरी तुमचे झाले तरी ते काही अवघड असे क्वेश्चन्स टाकणार नाही, बाहेरचे वगैरे काहीच टाकणार नाही आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त जे क्वेश्चन्स असणार आहेत ते टेक्स्चुअल असणार आहेत, टेक्स्टबुकच्या मागचे असणार आहेत, किंवा मी जे तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकवतो आहे तेवढंच ते विचारतील. खूप टफ पेपर काढणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की आत्ता काय सिच्युएशन आहे. ओके, या सिच्युएशनमध्ये मुलं तुम्ही तरी अभ्यास करताय, तुमच्याकडं मोबाईल फोन्स आहेत, नेट कनेक्शन आहे सगळे, पण जे मुलं रुरल एरियाजमध्ये राहतात त्यांच्याकडं मोबाईल पण नसतो. ओके, सो त्या मुलांचा पण त्यांना विचार करावा लागतो की ते काय करणार, त्यांना कोण शिकवणार. ओके, तर तिथल्या शिक्षकांनाच तेवढा पगार नसतो की ते मोबाईल अफोर्ड करून काहीतरी त्यांना असं शिकवू शकतात. सो यू आर डॅम लकी इन दिस केस. ओके, सो तुमच्याकडं मोबाईल आहे, तुम्हाला शिकायला भेटतं आहे, घरचे फीज भरतायत, तर तुमचं काम एवढंच आहे की तुम्ही फक्त प्रॅक्टिस करायचं नीट. आणि प्रॅक्टिस पण काय करायचं आहे, जेवढं मी सांगतो आहे तेवढंच. तर त्याचा फायदा करून घ्या तुम्ही. ओके, तर तुमचा पेपर इझी असणार आहे, म्हणून तुमच्याकडं खूप चांगला चान्स आहे यावेळेस स्कोअर करायचा. तर जसं मी सांगतो आहे तसं केलं तर तुम्ही डेफिनेटली तुमचं जे टार्गेट आहे ते तुम्ही मिस करणार नाही बिलकुल पण. तुमचं टार्गेट 90 असेल तर तुम्ही एम करा 97-98%साठी, तेव्हा तुम्हाला 90% पडतील. ओके, ह्याबद्दल नंतर एक व्हिडिओ बनवतो मी, मोटिवेशनल व्हिडिओ. ओके, मोटिवेशनल म्हणजे त्याच्यात मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, पेपर्स कसं अटेम्प्ट करायचं, कसं लिहायचं. ओके, पेपर्स कसे चेक करतात, काय काय करतात त्याच्यात पेपर चेक करताना, मग ते तुमच्या आन्सरमध्ये काय एक्सपेक्ट करतात, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला 100% सायन्स 1मध्ये हा जो तुमचा एम आहे तो 101% कंप्लीट होणार तुमचा हा एम. ओके, सो लेट अस कम अगेन टू आवर टॉपिक. द केमिकल रिॲक्शन इन विच द रिडक्शन ऑक्सिडेशन टेक्स प्लेस सायमल्टेनियस आर कॉल्ड एज रेडॉक्स रिॲक्शन. एक्झाम्पल बघा, हायड्रोजन सल्फाइड प्लस सल्फर डायऑक्साइड gives us hydrogen sulfide plus sulfur dioxide gives us sulfur plus hydrogen oxide or water, you can say. बॅलन्स करून टाकू 2 मिनिटात.
तर 2 करूयात, तर पण मी 2 लिहितो. ओके. आणि हे जे सल्फाईड आहे इन्सोल्युबल आहे, जे सॉलिड आहे ॲक्च्युली. सो दिस इज द केमिकल रिॲक्शन. आता ह्याच्यात जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर बघा, इथं हायड्रोजन सल्फाईड आहे, म्हणजे सल्फाईडसोबत हायड्रोजन आहे. करेक्ट. ह्यानी काय केलं आहे, इथं इथं काय केलं आहे, ह्यानी हायड्रोजनला लूज केलं आहे. बघा इथं सल्फर एकटा पडला आहे, इथं येऊन सल्फर एकटा पडला आहे. ह्यानी काय केलं, इथं हायड्रोजनला लूज केलं. करेक्ट. हायड्रोजन हॅज बीन लॉस्ट बाय दिस. आणि लॉस ऑफ हायड्रोजनला काय म्हणतो आपण, बघा इथं लॉस ऑफ हायड्रोजनला ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतो. तर इथं ऑक्सिडेशन झालेलं आहे. ओके. सल्फर गॉट ऑक्सिडाइज्ड. आणि इथं ऑक्सिजनला लूज पण केलेलं आहे सल्फरनी. ओके. सो हे बघा, लॉस ऑफ ऑक्सिजनला रिडक्शन पण म्हणतात. सो इथं सल्फर रेड्यूस झालेला आहे, प्लस इथं हायड्रोजनला हे केल्यामुळं ऑक्सिडाईज पण झालेला आहे, आणि हायड्रोजनने ऑक्सिजनला गेन केल्यामुळे ऑक्सिडाईज पण झालेला आहे तो परत. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके. अजून एखादा सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला देतो. हा जो आहे ना, हा एक्झाम्पल Cuचा हा पण रेडॉक्स रिॲक्शन आहे. कारण हे बघा, इथं ऑक्सिजनला लूज केलं. ओके. लॉस ऑफ ऑक्सिजन म्हणजे कॉपर रेड्यूस झाला, आणि हायड्रोजननी इथं गेन केलं, म्हणजे हा काय गेलं, रेड्यूस झाला इथं. मीन्स सॉरी इथं ऑक्सिडाइज्ड, दिस गॉट ऑक्सिडाइज. हायड्रोजनने ऑक्सिजनला गेन केलं, हा ऑक्सिडाइज, आणि ह्यानी ऑक्सिजनला लॉस केले म्हणून हा रेड्यूस. तर हा कशाचा एक्झाम्पल आहे, रेडॉक्सचा पण आहे, आणि यू कॅन यूज दिस एक्झाम्पल फॉर रिडक्शन ऑल्सो. तर अजून एखादा सिम्पल एक्झाम्पल आपण घेऊयात, जसं की हे बघा, हा H2S plus Cl2 gives us 2HCl plus S. Again sulfur has lost hydrogen here, so it got oxidized, and इथं क्लोरीनने काय केलं, हायड्रोजनला गेन केले, सो इट गॉट रेड्युस्ड. करेक्ट. सो गेन ऑफ हायड्रोजन म्हणजे रेड्यूस, आणि इथं काय झालं, ह्याने लॉस ऑफ हायड्रोजन केले म्हणून इथं हा ऑक्सिडाईज झाला आहे. तर हा परत ऑक्सिडेशन पण म्हणू शकता तुम्ही ह्याला, आणि ह्याला रेडॉक्स रिॲक्शनमध्ये पण यूज करू शकता तुम्ही. सो असं तुम्ही हे एक्झाम्पल्स यूज करू शकता. एक एक्झाम्पल तुम्हाला मी अजून एक क्वेश्चन तुम्हाला सांगतो की रेडॉक्स रिॲक्शनवर काय क्वेश्चन विचारू शकतात. तुम्हाला एक इक्वेशन देतील, हा तुमच्या टेक्स्टबुकमधला क्वेश्चन मी घेतो आहे. ओके. असे तर खूप क्वेश्चन्स आहेत जे विचारू शकतात, ते अशा टाईपचे जे मी घेतो आहे ना, तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन विचारू शकतात. So if you see here MnO2 4HCl uses MnCl2 plus 2H2. नीट ऑब्झर्व करायचं या इक्वेशनला. तुम्हाला क्वेश्चन्स विचारतील इथं की आयडेंटिफाय द रिडक्टंट्स अँड ऑक्सिडंट्स फ्रॉम द फॉलोइंग रिॲक्शन. आयडेंटिफाय द रिडक्टंट्स अँड ऑक्सिडंट्स. तर तुम्ही तुमच्या पेपरमध्ये तर हे लिहून घेतलेलं असणार लास्ट पेजवर कधी, तर इथनं तुम्ही बघू शकता, जो ऑक्सिजनला गेन करतो आहे किंवा हायड्रोजनला लॉस करतो आहे तो ऑक्सिडेंट असणार, आणि जो ऑक्सिजनला लॉस करतो आहे आणि हायड्रोजनला गेन करतो आहे तो रिडक्टंट असणार. सो सी, इथं फर्स्ट आपण ह्याला जाऊ, MnO2. इथं ह्याने काय केलं, MnCl2 आहे, म्हणजे इथं Mnनी काय केलं आहे, ऑक्सिजनला लॉस केलं आहे, ऑक्सिजनला काय केलं ह्याने, लूज केलं. आणि लॉस ऑफ ऑक्सिजनला काय म्हणतो आपण, काय म्हणतो, रिडक्टंट. सो हा रिडक्टंट आहे. इथं मला फर्स्ट रिडक्टंट सापडला आहे. हु इज इट, Mn म्हणजे मॅंगनीज. अजून कोणी आहे का, हायड्रोजन क्लोराईडनी काय केलं आहे, हायड्रोजन क्लोराईडनी ऑक्सिजनला गेन केलं आहे, तर इथं हायड्रोजन ऑक्सिडाईज झालेलं आहे, तर मी इथं लिहितो ऑक्सिडंट बघा कोण आहे, H, हायड्रोजन. अजून काय झालं, अजून Clनी बघा, Clनी काय केलं, इथं Clनी हायड्रोजनला लूज केलेले, लॉस ऑफ हायड्रोजनला काय म्हणतो आपण, लॉस ऑफ हायड्रोजनला ऑक्सिडेशन म्हणतो. सो हा पण काय झाला आहे, ऑक्सिडाईज झाला आहे, तर इथं मी Cl लिहिणार. अजून काय काय याच्यात,
एवढंच आहे. तर मला एवढे रिडक्टंट्स आणि ऑक्सिडंट्स भेटलेले आहेत. आणि इथं ऑक्सिजनने काय केलं बघा, ऑक्सिजनने हायड्रोजनला गेन केलं आहे असं पण म्हणू शकतो आपण. सो ऑक्सिजन इट गॉट रेड्युस्ड अँड हायड्रोजन गॉट ऑक्सिडाइज्ड. हायड्रोजन ऑक्सिडाइज झालं आहे आणि ऑक्सिजन काय झालं आहे, रेड्यूस झालेलं आहे. तर असं कन्फ्युजिंग काहीच नाही आहे. नीट थोडं मन आपलं डोकं शांत ठेवा आणि करा. तुम्ही हे आरामात करू शकता. अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. सो दिस वॉज एव्हरीथिंग अबाउट ऑक्सिडेशन, रिडक्शन अँड रेडॉक्स रिॲक्शन. कीप इन माइंड ऑक्सिडेशनचं जर रिडक्शनचं डेफिनेशन्स तुम्हाला मी सांगितले कसं लक्षात ठेवायचं. रेडॉक्स रिॲक्शन पण इझी आहे. रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन, त्याच्यात काही जास्त डोकं लावण्यासारखं नाही आहे. बस एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, नीट झालं तुमचं काम. ऑक्सिडेशनचे तुम्ही हे 2 प्युअर एक्झाम्पल्स आहेत हे लिहू शकता. आणि रिडक्शनचे मेटलर्जीमधनं पण तुम्ही 1-2 एक्झाम्पल्स काढून घेऊ शकता. मी तुम्हाला मेटलर्जीमध्ये खूप एक्झाम्पल्स घेतले होते, ते एक्झाम्पल्स पण तुम्ही लिहू शकता. आणि हे जे एक्झाम्पल्स आहेत, हा एक्झाम्पल आणि हा एक्झाम्पल तुम्ही रेडॉक्समध्ये वापरू शकता जर तुम्हाला हे म्हणजे लक्षात राहत नसेल तर. झालं सगळं. आता नेक्स्ट पार्टला आपण जाऊया. नेक्स्ट पार्ट इज अबाउट फॅक्टर्स अफेक्टिंग द chemical reaction. This I will cover in next video.